नमस्कार, मी सचिन आवाडे एल एस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मी जो आहे तो आता दौंड तालुक्यातील पाटस या ठिकाणी आहे आणि पाटसमधील शेतकरी जे आहेत ते पाणी प्रश्नावरती आक्रमक झाल्याचं चित्र जे आहे ते सध्या दिसतंय। नेमकं येथील शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत। काय सांगाल? आज आमच्या दौंड तालुक्यात 26 फाटा, 27 फाटा आणि 28 फाटा या तिन्ही फाट्यांच्या दरम्यान जे शेतकरी आहेत, ज्या विहिरी आहेत, पाण्याचे स्रोत आहेत, ते पूर्णपणे आटलेले आहेत। आपल्याला आशा होती की मेमध्ये एखादा तरी जोराचा पाऊस होईल, वळवाचा पाऊस होईल, पण तशी परिस्थिती झाली नाही आणि रानात उभे असलेले ऊस अक्षरशः वाळून चालले आहेत। आम्हाला अक्षरशः जनावरांना पाणी मिळत नाही आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे 18 फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्याला आवर्तन चालू झालं आहे खडकवासलामधून। जवळपास 3 महिने उलटून गेले, परंतु पाण्याचे राजकारण फार मोठ्या प्रमाणात चालू आहे। 7 फेब्रुवारीच्या दरम्यान आपल्या इथे इलेक्शन चालू होते जिल्हा परिषदेचं, त्यावेळेस कुणीही पाण्याकडे लक्ष दिलं नाही आणि नंतर इलेक्शन झालं, रिझल्ट झाले, सगळा विषय झाल्यानंतर मग ते पाणी कालवा समितीची मिटिंग न होताच सोडण्यात आलं। माझ्या माहितीने काहीतरी 17 फेब्रुवारीच्या दरम्यान पाणी सोडण्यात आलं आणि ती पाणी सोडल्याच्या दरम्यान एक ठिकाणी कॅनल फुटला, त्या काळात 10 दिवस परत गॅप पडला आणि एकंदरीत अशी परिस्थिती झाली की मागणी वाढली आणि पाणी कमी मिळालं। आमचे ऊस आणि गहू ही पिके तर पूर्ण जळून गेली, पण ते आम्ही सहन केलं। पण आत्ता तर इतकी बेकार परिस्थिती आमची आहे आणि त्यावर आता इंदापूरवाल्यांनी काहीतरी आंदोलन केलं, आता इंदापूरला पाणी सुटलं। काय तुमच्या मागण्या काय आहेत सर? आमची एक मागणी आहे की आम्हाला आता 26, 27, 28 फाटीला त्वरित पाणी सोडण्यात यावे, पिण्यासाठी कमीत कमी 2 दिवस तरी पाणी सोडण्यात यावे। त्वरित पाणी सोडावं अशी यांची मागणी आहे। आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, काय सांगाल, काय मागणी आहे? पाणी तो म्हणतो दौंड तालुक्याच्या हक्काच्या जमिनी दौंड तालुक्याच्या गेल्यात आणि इंदापूरवाले आंदोलन करतात आणि आमचे आमदार मात्र लक्ष द्यायला तयार नाहीत। फार वाट लागली दौंड तालुक्याची, तरी पाणी त्वरित सोडावा एवढीच विनंती। पाणी त्वरित सोडावा अशी यांची मागणी आहे। काय सांगाल, नेमकी काय परिस्थिती आहे आपल्या भागात? आत्ता सध्या इतकी परिस्थिती बेकार आहे की सध्या हक्काचं जे पाणी आहे ती पाणी दौंड तालुक्याला तर काही मिळतच नाही। हक्काचं पाणी चाललंय इंदापूर आणि बारामतीला। तर आमची अशी मागणी आहे की 26-1, 26-2, 27, 28 नंबरचे फाटे त्वरित शेतकऱ्यांना आता पिकं आहे ही घासाला तोंडाला घास आलेला निघायचा बारी आलेली, तर त्वरित शासनाने ताबडतोब 1-2 ते 3 दिवसात हे फाटे 2-2, 4-4 दिवस फाटे सोडावीत आणि शेतकऱ्यांच्या पिकाचं कुठंतरी नुकसान नाही होणार आहे, ती नुकसान होऊ नये म्हणून त्यासाठी शासनाने व आमदारांनी, आजी माजी आमदारांनी दोघांनी बी काळजी घेऊन दौंड तालुक्यासाठी पाणी सोडावं एवढीच आमची कळकळीची विनंती। आता सध्या या भागामध्ये पिकांची काय परिस्थिती आहे आणि पिण्यासाठी पाण्याची उपलब्धता आहे का? आता सध्या पिण्यासाठी सुद्धा बोर लोकांचे कमी पडलेले आहेत, विहिरीचं पाणी तासन-तास वर आलेलं आहे आणि पिकं तर इतकी उभी जळालेली आहेत। आपण आता सध्या कडवळ गुरांचं खायला, मका ह्याला सुद्धा पाणी द्यायला नाही आणि ऊस अत्यंत ऊसाचं बेकार परिस्थितीची नुकसान व्हायला लागलेलं आहे। त्यामुळे शासनाने दखल घेऊन पाणी लवकर सोडावा, नाहीतर आम्हाला नाही इलाजाने रस्त्यावरती उतरून ती पाणी आमचं हक्काचं आहे ती आम्हाला वर फाटे चिमण्या वर करून आम्हाला कॅनेलला पाणी सोडावं लागेल। पाणी जे आहे ते नाही सोडलं तर आंदोलनाचा मार्ग अवलंबणार असल्याचं देखील यांनी सांगितलेलं आहे। काय सांगाल, काय मागणी आहे आणि काय परिस्थिती आहे? आमचं काय नाही, एकच मागणी की आता सरपंच बोलले, भाऊ बोलले, हे बोलले, ही तिन्ही फाटं इंदापूरला पाणी न जाता आणि तिन्ही फाटं सुटलं पाहिजेत, एवढंच आमचं मागणी। ही सगळ्यांना विनंती करून, आमदारांना सगळ्यांना विनंती करतो, ही तिन्ही फाटं पाणी खालती जायच्या आधी सुटलं पाहिजे, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू, आंदोलन करू। इंदापूरला पाणी जाण्या अगोदर येथील 26, 27 आणि 28 नंबरच्या फाट्यांना पाणी सोडण्यात यावं अशी मागणी जी आहे ती येथील शेतकऱ्यांची आहे। तर आपल्यासोबत आणखी काही शेतकरी आहेत, काय सांगाल, एकंदरीतच काय परिस्थिती आहे आणि तुमची काय मागणी आहे? कॅनेल जवळ असून सुद्धा आम्हाला पाणी भेटत नाही। म्हणजे काय झालंय, पूर्ण वरवण तळ्यात कंटिन्यू पाणी दाबतात सारखं प्रत्येक वेळेस आणि फटे सोडणं जे रोटेशन यायला पाहिजे कॅनेल आमच्या फाट्यांना, ते रोटेशन पूर्ण प्रॉपर भेटतच नाही कोणाला शेतकऱ्यांना। मग या बाबतीत तुम्ही तुमची पुढील भूमिका काय असणार आहे? नंतर आंदोलनच, कारण इंदापूरची येऊन इथं आपल्या तिथं आंदोलन करतात गेटवरती आणि त्यांना मग पाणी सोडण्यात येते आणि आपल्यालाच पाणी नाही इथं पाट्यासाठी किंवा असं जमिनी आमच्या गेल्यात तिथं। आमच्या जमिनी गेल्या आहेत मात्र आम्हालाच पाणी मिळत नाही अशी खंत जी आहे ती दौंडमधील शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे। आता आपल्यासोबत आणखी काही तरुण शेतकरी देखील आहेत। एकंदरीतच काय मागणी आहे तुमची आणि काय परिस्थिती आहे या भागामध्ये? काय झालंय, जमिनी आमच्या दौंड तालुक्यातील गेल्यात आणि पाणी आमच्या हक्काचं आहे। आमचं हक्काचं पाणी दुसरीच नाही देत आणि आम्ही लागलोय बोंबलायला।
शेतकरी म्हणजे पाण्यापासून म्हणजे पार बेकार अवस्था आहे. या बाबतीत तुम्ही कशा रीतीने पुढील काळामध्ये प्रयत्न करणार आहात की करणार आहात पाण्यासाठी? मागणी केलेली आहे, नाही सोडलं तर कॅनेल फोडणार आहे आमची. म्हणजे प्यायला पाणी नाही, इतकी बेकार अवस्था आहे. पिण्यासाठी देखील पाणी नाहीये. यामुळे आगामी काळामध्ये यासाठी तीव्र आंदोलन किंवा कॅनल फोडणार असल्याचं देखील शेतकऱ्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेलं आहे. दौंड तालुक्यामध्ये देखील पाणी प्रश्न जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती पेटणार असल्याची चिन्हे जी आहेत ती सध्या दिसत आहेत. या पार्श्वभूमीवरती शासनाकडून नेमकी काय उपाययोजना करण्यात येतात किंवा पाणी कशा रीतीने सोडण्यात येतं हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. LS मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, दौंड.